नमस्कार, मी विलास आठवले. शिर्डीच्या या पवित्र भूमीत मी साई तीर्थावर आहे आणि अण्णा हजारे यांनी आज आपलं उपोषण जे आहे ते सोडलंय. सातवा दिवस होता आणि मुख्यमंत्री तब्बल 6 ते 7 दिवस 7 तास राळेगण सिद्धीमध्ये आले होते 4.5 वर्षांतर. कारण अण्णा हजारेंनी केलेलं उपोषण जे आहे ते लोकपाल बनवण्याच्या साठी होतं. त्यांच्या मागण्या होत्या, कृषी मूल्य जो भाव आहे तो मिळाला पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती होती. गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली आणि देवेंद्र फडणवीस आज तळ ठोकून होते राळेगण सिद्धीमध्ये. खरं तर अण्णा हजारेंनी गेल्या 5 वर्षापूर्वी जेव्हा उपोषण केलं होतं तेव्हा लोकपाल मंजूर व्हावं अशा प्रकारची मागणी केली होती. ती भाजपने त्याला पाठिंबा दिला होता. विरोधी पक्षात होतं भाजप, पण त्यानंतर 5 वर्षात काही झालं नाही. अण्णा हजारे यांनी 32 पत्र नरेंद्र मोदी यांना लिहिली होती आणि त्या पत्राला उत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त 2 ओळीचं उत्तर दिलं होतं की तुमचं पत्र मिळालं, तुम्हाला शुभकामना आहे. पण आता निवडणुकीच्या तोंडावर अण्णा हजारे यांचं उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतः जावं लागलं. केंद्रीय कृषी मंत्री जे आहेत त्यांना स्वतः जावं लागलं आणि यातून एक स्पष्ट होत आहे की आता या क्षणाला अण्णा हजारेंचं उपोषण हे राजकीय दृष्ट्या परवडणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणून केंद्रातलं मंत्री आणि राज्यातले मुख्यमंत्री राळेगण सिद्धीला पोहोचले. मी शिर्डीमध्ये आहे आणि लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय, जे लाल किल्ल्यावर कुणाला बसवणार इथले मतदार या विषयीची मी चर्चा करतोय. पण अण्णा हजारे यांच्या या सगळ्या प्रकरणावर मी मान्यवरांची कमेंट घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे इथे प्रवक्ते आहेत, त्यांना मी विचारणार की आजचा अर्थ काय काढायचा की केंद्राचे मंत्री आणि मुख्यमंत्री पोहोचले. अण्णा हजारे हे लोकपालच्या विषयावर सातत्याने त्या ठिकाणी आंदोलन करताना महाराष्ट्राने बघितलं. किंबहुना असंही म्हटलं तर वावगं ठरणार नाही की अण्णा हजारेंच्याच आंदोलनावर भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी आरूढ झाले आणि एक मोठं जन आंदोलन 2014च्या पूर्वी दिल्लीमध्ये उभं राहिलं आणि त्याचा नाही म्हटलं तरी देशातल्या नागरिकांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आणि या देशामध्ये सत्ता बदलाच्या दिशेने देशातल्या जनतेने कौल दिला. अगदी थोडक्यात सांगा, म्हणजे अण्णा हजारेंना 4.5 वर्ष लागले आणि अण्णा हजारेंना पुन्हा एकदा 6 दिवसाचं उपोषण करावं लागलं. आता 4.5 वर्ष का लागले हा मुद्दा आहे आणि अण्णांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला तर सरकारने त्यांच्या पद्धतीने अण्णांना न्याय द्यावा एवढीच आमची साईबाबाच्या चरणी. चला ठीक आहे, मी तुमची प्रतिक्रिया घेतली. भाजपचं नंतर उत्तर घेईल, पण आधी मी लोकांकडे जातो. मला सांगा, आजच्या अण्णा हजारेंच्या त्यांनी उपोषण तोडलं, 7 दिवस झाले, काय वाटतं तुम्हाला? अण्णा हजारेंनी जे आता अण्णा हजारे साहेबांनी जे उपोषण केलं त्याला मुख्यमंत्री साहेबांना यश आलं तर मुख्यमंत्री साहेबांनी काहीतरी त्यांना योग्य काही सांगितलं असं म्हणून अण्णा हजारेंनी उपोषण सोडलं. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, तुम्हाला काय वाटतं? असं आहे की आपण जसं म्हणतो की ऋतू बदलतात, जसं थंडी आली की स्वेटर घातलं जातं, जसं पावसाळा आला की पाऊस पडतो, तसं निवडणूक आल्या की भेटीगाठी सुरू होतात. नाही, जसं निवडणूक जवळ येईल का अण्णा हजारे उपोषणाला बसतात. हा खरं तर हा मुद्दा आहे, हा एक विषय. परंतु आम्ही देखील अण्णांच्या सोबत आहोत, परंतु जे चांगले प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या सोबत नेहमीच आम्ही अण्णांच्या सोबत आहात. पण निवडणुका आल्या तर अण्णा उपोषणाला बसतात असं त्यांचं म्हणणं आहे. काय वाटतं, आज मुख्यमंत्री गेले, 4.5 वर्ष काही लोकपाल बिल झालं नाही, काय अगदी थोडक्यात? अगदी बरोबर बोलतायत. त्या अण्णा हजारे ज्या वेळेला निवडणूक येते त्याच वेळेला उपोषणाला बसतात. अण्णा हजारेंनी ज्या वेळेला जनलोकपाल विधेयकासाठी उपोषणाला बसले होते संपूर्ण भारत त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता. मात्र मधल्या काळामध्ये अण्णा कुठेतरी बॅकफुटला गेले आणि निवडणूक आली की अण्णा हजारेंना उपोषण कसं आठवतं हा तरुणाईचा फार महत्वाचा तरुणांना हा प्रश्न पडला की कसं आठवतं. अण्णा हजारे यांच्या 2012च्या उपोषणानं युपीए सरकारच्या सत्तेची कबर खोदली होती. अण्णा हजारेंच्या 2019च्या उपोषणानं एनडीए सरकारच्या सत्तेची कबर खोदली गेलेली आहे. तुम्हाला काय वाटतं? अण्णा हजारेंनी जे काही उपोषण केलं ते आता अगदी निवडणुकीच्या तोंडावर केलं. 4.5 वर्ष का नाही केलं? 4.5 वर्ष हे का नाही बोलले? 4.5 वर्ष का नाही केलं असं त्यांचा प्रश्न. चला, मी एक अगदी बॅक बेंच म्हणजे जे सगळ्या शेवटी बसतात ते जास्त बोलत नाही असं म्हणतात. काय आज काय वाटतं की अण्णा हजारेंनी उपोषण सोडलंय, मुख्यमंत्री गेले, अगदी थोडक्यात? अण्णा हजारेंनी उपोषण आज सोडलं हे फार महत्वाचं काम झालं. पण अण्णा हजारेंनी 2005चा जो माहितीचा अधिकार दिला
हा सगळं सर्वसामान्यांना जो मिळाला, आज निळवंडे सारखे जे प्रश्न उभे राहिलेत 48 वर्षानंतर जे लोकांना पाणी मिळालं नाही, ते केवळ अण्णांच्या माहितीच्या अधिकारानं न्यायालयात जाऊन आम्हाला पाणी मिळाल्याची शक्यता निर्माण झाली. हा अण्णांचा आहे. अण्णांचं लोकपालाच्या बाबतीत हे जर देशामध्ये जो भ्रष्टाचार चाललाय तो कमी होईल. एक शेवटची प्रतिक्रिया अण्णा हजारे यांच्या प्रकरणावर मी घेणार, नंतर स्थानिक मुद्द्यांवर मी चर्चा करणार आहे. चला मी तुमच्या सोबत बसतो. काय वाटतो मला, कुठल्या पक्षाचे आहात तुम्ही? कुठल्या पक्षाचे आहात? कोणता? हा बोला. काय बोलायचं नाही, अण्णा हजारेंनी उपोषण तोडलंय. हा मग काय वाटतं? ऐकलंच नाही. चला म्हणजे असेही लोक असतात जे लक्षच देत नाही. चला अण्णा हजारे यांच्या प्रकरणावर मी प्रतिक्रिया घेतली, सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, कार्यकर्त्यांच्या घेतल्या. पण आता मी स्थानिक शिर्डी लोकसभा मतदारसंघाविषयी बोलणार आहे. याचं कारण असं आहे की लाल किल्ल्यावर शिर्डीचा मतदार कुणाला बसवणार आहे, पंतप्रधानपदी कुणाला बसवणार आहे, ही चर्चा मी करतोय. महाराष्ट्रात 48 लोकसभा जागांवर TV9चा लाल किल्ला फिरतोय आणि म्हणूनच हा सर्वे जो आहे अत्यंत महत्वाचा आहे. कुठलाही पोल नाही, कुठलाही हे नाही, थेट सर्वे आहे. मी चर्चेला सुरुवात करतो. सदाशिव लोखंडे या मागच्या वेळेला खासदार होते, जो जीता वही सिकंदर म्हणून गेल्या 5 वर्षात काय खासदारांनी केलं शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मला सांगा अगदी थोडक्यात. मला असं वाटतं की खासदारांनी काय केलं याच्यापेक्षा या मतदारसंघामध्ये हाय जे युतीचे खासदार होते त्यांनी निश्चितच या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे, त्याबद्दल दुमत नाही. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, या मतदारसंघातला जो प्रमुख मुद्दा आहे तो निळवंडेचा. या निळवंडेसाठी मागील टर्ममध्ये भाऊसाहेब वागचौरे आमचे खासदार होते, तेही युतीचे होते. त्यांनी अतिशय तांत्रिक पद्धतीने त्या ठिकाणी अनेक जे प्रश्न त्यामधले होते तांत्रिक दृष्टीने ते या ठिकाणी भाऊसाहेब वागचौरेंनी अतिशय प्राधान्यक्रमाने सोडले, हेही तितकंच खरं आहे. दुसरा गोष्ट निळवंडे कालवे संदर्भातला. यानंतर दुसरी गोष्ट माझ्या अशी सांगायची आहे की आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त निळवंड्याचा प्रश्न हा राजकारणासाठी वापरला. 95 साली ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं त्यावेळेस या सरकारने या कालव्याच्या कामाला किंवा याच्या तांत्रिक अडचणी सोडण्यासाठी सुरुवात केली आणि या आत्ताच्या या सरकारने त्याला सर्वात पहिला निधी देखील मोठा निधी हा भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये देण्यात आला, युतीच्या सरकार. आणि आत्ताही एक मिनिट, आत्ताच्या सरकारने देखील याच्या सगळ्या तांत्रिक अडचणी दूर केल्या आणि जवळजवळ 1,780 कोटी रुपये या सरकारने यासाठी मंजूर केले. एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, आता या कामाला सुरुवात होणार आहे आणि या कामाची देखील त्यांना विचारतो. मला सांगा यांच्या बोलण्यामध्ये किती तथ्य सांगा अगदी थोडक्यात. नाही थांबा, आता शिवसेना बोलते, थांबा. हा, या मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट असं काम केलं आहे. परंतु काही लोकांना ॲलर्जी झालेली आहे. हे काही लोक जे पेड असतात त्यांना खासदारांचे प्रतिनिधी बोलतात. थांबा ऐकून घ्या थांबा. नाही थांबा, खाली बसा. असं नाही थांबा. हा बोला, तुम्ही बोला. साखर सम्राटांचे काही लोक असतात, या साखर सम्राटांचे जे बगलबच्चे असतात त्यांनी हा सर्वसामान्य खासदार काय करू शकतो. लोकसभेमध्ये एकमेव खासदार आहे, लोकसभेमध्ये निळवंडे पाण्याचा प्रश्न उपस्थित केला, 2235 कोटी रुपयाचं काम केलं. आज हे लोक जे आरडाओरडा करतात, हे जे साखर सम्राटांचे बगलबच्चे आहेत यांनी आजपर्यंत विचारायला पाहिजे. 3 मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलं निळवंड्याच्या कालव्याचं, मग यांच्या काळात का कालवा पूर्ण झाला नाही, ते काम सदाशिव लोखंडेंनी केलं आहे. या पूर्ण देशामध्ये 18 प्रोड्युसर कंपन्या गाड्या, त्या 18 पैकी 9 प्रोड्युसर कंपन्या या लोकसभा मतदारसंघात आहे. साईबाबा संस्थांचे 2200 कंत्राटी कर्मचारी कायम करण्याचं काम या ठिकाणी सदाशिव लोखंडे साहेबांनी केले. सदाशिव लोखंडे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस आहे. सदाशिव लोखंडे खासदार जे आहेत ते अतिशय सर्वसामान्य कुटुंबातले आहेत आणि खूप सारी कामं केलेली आहेत. तुम्ही आवाज केला त्यामुळे हे काय बोलतात ते कळलं नाही तुम्हाला. नाही, हे बोलत असताना तुम्हाला कळलंच नाही काय बोलले ते. मला ब्रेक घ्यायचा, ब्रेक नंतर ही चर्चा सुरू राहणार आहे. कुठलाही गोंधळ करायचा नाही, माझी विनंती आहे तुम्हाला, कारण मुद्देसूद चर्चा झाली पाहिजे. भेटूया एक छोट्या ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. मी जे खासदार आहेत त्यांच्या प्रतिनिधींना विचारलं होतं की नेमकं काय काम झालं, त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पण माझी विनंती आहे, जर एखादा बोलला आणि ऐकलं तरच उत्तर देता येतं, गोंधळ घालू नका, शिर्डीचं नाव खराब करू नका. ठीक आहे, विरोधक टालाई बोलण्याची संधी असते. लोकशाहीचे दोन चाकं असतात, एक सत्ताधारी आणि विरोधक. विरोधकाचंही ऐकून घ्यावं लागतं आणि सत्ताधाऱ्याचंही ऐकून घ्यावं लागतं. त्यामुळे विनंती आहे,
गोंधळ करू नका, मुद्दे येऊ द्या, अनेक लोकांना संधी मिळेल. चला, मी काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत यांनी जे म्हटलं की काम केलं नाही तुमचं, मी नंतर येतो परत. हा, काय नेमकी काय म्हणजे काय 5 वर्षात झालं सांगा. आदरणीय साहेबांना जेव्हा इथून 2014 मधून निवडून दिलं तेव्हा भरघोस मतांनी इथून मतदारांनी निवडून दिलं. एक मोदी लाट आपण त्यावेळेस बघत होतो. पण त्या तुलनेत खरंच ते काम झालं का हे विचार प्रामाणिकपणे सगळ्यांनी करा. किती मतदारसंघांमध्ये किती गावांमध्ये साहेब स्वतः फिरले किंवा त्यांचे कार्यकर्ते फिरले हाही प्रामाणिकपणे तुम्ही विचार करा. इथे घोषणाबाजी करणं सर खूप सोपं आहे, पण त्या ठिकाणी जाऊन किती काम झालं. आणि दादा ही संधी असते लोकसभेमध्ये जाऊन मतदारसंघाचा प्रश्न मांडणं, त्या राष्ट्रीय पातळीवर आपल्या लोकसभेचे प्रश्न मांडणं ही खूप अभिमानाची गोष्ट असते आणि ती संधी असते. नाही काय झालं नाही ते ठीक आहे. तुम्ही आता आपण काय प्रवचन करायला नाही बसलो किंवा प्रस्तावना करायला नाही बसलो. मला मुद्देसूद सांगा. तुमचे मतदार आहेत, तुम्ही एकमेकांचं राजकारण इथे करता, भांडता बिंडता, रात्री जाऊन जेवण करता, एकमेकांच्या सुख दुःखात जातात, पण मुद्दे मांडताना लोकांना योग्य ते मुद्दे काय सुटले नाही हे सांगा जरा. अनेक मुद्दे सर मतदारसंघातले आहेत. आपल्या शिर्डी आणि नाशिक पुणे हायवेचं काम अजून पूर्ण झालेलं नाही. मनमाडचं काम अजून, नगर हायवेचं काम पूर्ण झालेलं नाही. आपल्या शिर्डी आणि इतर सगळ्या 6 तालुक्यातले जे विविध प्रश्न आहेत, निळवंड्याचे प्रश्न आहेत, लोकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आपल्याकडे आता हळूहळू आत्महत्या व्हायला लागल्या त्याबद्दलचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, अनेक असे प्रश्न आहेत की ज्याच्यावर काम करण्याची गरज होती. एक टुरिझम हब म्हणून आपण हा पूर्ण एरिया डेव्हलप करू शकलो असतो. त्याच्यावर त्यांनी प्राधान्य द्यायला हवं होतं असं मला वाटतं. ते खूप एक्सपिरियन्स्ड आहेत. ते 3 वेळा आधी MLA होते, त्यांना माहितीये काय काम ते करू शकले असते असं मला वाटतं. असं म्हणायचं असं तुम्हाला. मला वाटतं. चला ठीक आहे, तुमचं हे मत मी ऐकलं. पण आता मी नाही, आता कुणी गोंधळ नाही घालायचा. लोकांचं प्रत्येकाला जे म्हणायचं ते ऐकू द्या एकमेकांना. चला बाबा, तुम्ही सगळ्यांचं ऐकलं, मला काही देणेघेणं नाही कुठल्याही पक्षाचे असा, ठीक आहे. पण या मातीचे जर असाल तर खरं बोलाल. बोला काय झालं, कोण खरं बोलतंय यामध्ये? काँग्रेस सरकारच्या बाबतीत 40 वर्षामध्ये आमचा निवडण्याचा प्रश्न होता, तो या काँग्रेस सरकारने सोडवला नाही. त्या भाजप सरकारचे खासदार, आपले शिवसेनेचे खासदार श्री सदाशिव लोखंडे यांनी दिल्लीमध्ये तो निवडण्याचा प्रश्न मांडून त्या दिल्लीमधून त्यांनी ते निधी आणून दिला. ते एवढे सुद्धा काम केलं. ते आज 182 गावाच्या लोकांचा प्रश्न त्यांनी सोडवलेले, त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत. चला, तुम्ही आभारी आता. तर मला सांगा, मी नंतर आता मी नंतर मध्ये शिवसेना आणि भाजपची युती व्हावी आणि भारताचे पंतप्रधान परत नरेंद्र आपले युती झाली पाहिजे. चला, किती लोकांना वाटतं सेना भाजपची युती झाली पाहिजे? हा, किती लोकांना वाटतं युती होणार नाही? चला, म्हणजे इथल्या लोकांना युती झाली पाहिजे असं वाटतं. पण बाहेरचा शिवसैनिक आणि भाजप यांच्यामध्ये वाद आहे. मी येतो नंतर, दुसऱ्या मुद्द्यावर येतो. तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही, काही चिंता करू नका. पण मला आणखी छोट्या छोट्या प्रतिक्रिया घेतल्या पाहिजे. मला सांग, कुठला बाबा तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात सांगा? शिवसेनेचे आहात तुम्ही? कुठल्या पक्षाचे आहात तुम्ही? शेतकरी आहात. चला ठीक आहे, शेतकरी आहे पण निवडणुकीसाठी काम केलं असं त्यांचं म्हणणं आहे. हा बोला. साहेब, मी शिवसेनेचा आहे, पंचायत समिती सदस्य आहे. आणि आताच उत्कृष्टताईंनी जे सांगितलं की खासदार साहेबांनी जे रस्त्याचे काम आहेत, आता जर बघितलं साहेब, तुम्ही पण बघता की ह्या युती सरकारमध्ये अतिशय दळणवळणाची एक सर्वात मोठे काम, आज रेल्वेचं आमच्या संगमनेर नाशिक पुन्हा हायवे चालू आहे, हायवेचं मोठं काम चालू आहे. आणि सर्वात मोठा जो प्रश्न आमचा मिटवला असेल खासदार साहेबांनी, तो निळवंड प्रश्न सर्वात मोठा प्रश्न होता साहेब. आणि आमच्या आजही तुम्ही गोरगरीब गावांमध्ये जा सर, एकदम कृषी प्रोड्युसर ज्या कंपन्या आहे साहेब, आपल्या अख्ख्या भारतामध्ये 16 झाल्या, त्यापैकी 8 नगर जिल्ह्यात आणल्या. आणि रोजगार आला इथे आला साहेब. आणि दुसरी गोष्ट, ज्या गावांनी पाणी दूषित मिळत होतं त्या ठिकाणी आरो प्लांट एकदम भारी बसवले. सभा मंडप बसत नाही. साहेबांनी त्याच्याकडे जास्त नाही करा, आरोग्याला प्रत्येकाला चांगलं पाणी मिळावं म्हणून दोन गोष्टी आहे, रोजगार आला आणि पाणी दिलं. मला सांगा, या 5 वर्षात खासदारांनी रोजगार आणला असं किती लोकांना वाटतं? हात वरती करा. मी येतो. किती लोकांना वाटतं एवढा रोजगार आला? रोजगार वाढला 5 वर्षात? चला, हात खाली. आता मला हे सांगा की 5 वर्षात रोजगार वाढला नाही असं किती लोकांना वाटतं? नाही वाढला. मग आता हे म्हणत होते रोजगार आला म्हणून. काम चालू आहे, काम. चला ठीक आहे. हा बोला, काय नाव तुमचं? दादा पाटील वागचोरे. उभे राहा. वागचोरे, मला किती मुलं आहेत तुम्हाला? मला 3 मुलं आहेत. काय करतात मुलं? मुलगा एक शेती करतोय, एक दुकानवर किराणा आणि एक सर्व्हिसला आहे. किती शिकली मुलं? शेती करणारा किती शिकला? शेती करणारा 12वी शिकला. आणि दुकानावर आहे तो ITI. नंतर नाही पुढे तो इंजिनियर झालेला आहे. इंजिनियर झाला तरी दुकानावर काम करतो. नोकरी काय? आपल्या समजा लोकसभेत बेकारांची संख्या एवढी वाढलेली आहे की नोकरी मिळणं शक्य नाही.
आणि तिसरा जो आहे तो MSc ऑर्गनाईज झालेला तो. कुठल्या पक्षाचं काम करतं सांगा? मी का काँग्रेस पक्षाचं काम करतो. काँग्रेस पक्षाचं काम करतात. चला, यांचं म्हणणं आहे की माझा मुलगा इंजिनियर आहे पण तो दुकानावर काम करतो. एक छोटी प्रतिक्रिया, मी ब्रेक घेणार आहे. हा, काय परिस्थिती, काय कुठल्या पक्षाचे आहे तुम्ही? मी काँग्रेस पक्षाचा आहे सर. चला, एक काँग्रेसला संधी मिळाली. चल, काँग्रेसला एक संधी मिळाली, नंतर मी दुसऱ्या भाजपचं कोण आहे? भाजपचं कोण आहे? तुम्ही बोललात. चला ठीक आहे, मी एक छोटा ब्रेक घेतो. ब्रेक नंतर ही चर्चा सुरू राहणार आहे. ब्रेक नंतर नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशा प्रकारची जी लढाई सुरू आहे त्यामध्ये शिर्डीकरांना काय वाटतं, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदारांना काय वाटतं, ही चर्चा एका ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. मी शिर्डीमध्ये आहे आणि शिर्डीमध्ये बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे, राधाकृष्ण विखे पाटील यांचं सगळं राजकारण चालत असतं. खासदार आहे सदाशिव लोखंडे शिवसेनेचे आहेत आणि म्हणून शिर्डीच्या राजकारणाकडे सगळ्यांचं लक्ष असतं. या सर्व चर्चेमध्ये स्थानिक प्रश्नांना हात घालताना केंद्रातील प्रश्नांचाही मतदारांवर एक मोठा प्रभाव पडतो आणि त्यानुसार जशी गेल्या वेळेला मोदी लाट होती तशी जी लाट आहे ती लोकसभेच्या राजकारणामध्ये काहीतरी परिणाम दाखवते. तशी लाट आहे का? शिर्डीकर काय नेमका विचार करतायत नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी विषयी? मला हे सांगा की नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत असं किती लोकांना वाटतं? हात फक्त वरती करा, आवाज करू नका, हात खाली. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत असं किती लोकांना वाटतं? चला ठीक आहे. चला, मी आता विद्यार्थी जो आहे, कुठला पक्षाचा नाहीये, त्याला विचारतो की नेमकं काय आपला पंतप्रधान कसा पाहिजे. त्यांनी चर्चा केली असेल, वाचलं असेल. मला सांगा, दोघांपैकी उजवं कोण आहे? कोण लोकांना न्याय देऊ शकेल? कोण विद्यार्थ्याला, शेतकऱ्याला कोण देऊ शकेल? सर, हे सरकार आल्यापासून आम्ही MPSC करतोय. आमच्या MPSCच्या ज्या जागा निघतात त्या खूप कमी निघत आहे आणि हे सरकार म्हणजे मागचं जे सरकार होतं त्या तुलनेत हे काहीच नाही जागा काढत. आणि पोलीस भरतीचे जे मुलं आहेत ते नवीन भरती जर काढत नाहीये. सगळे आतापर्यंत जुन्याच भरती काढताय. मेगा भरती तर अजून काही आलीच नाहीये. पण जे मेगा भरती निघाली पण कोर्टात अडकली. चला ठीक आहे. मलाही सांग की जेव्हा आपण पंतप्रधान, आता तू मतदान करशील 18 वर्षाच्या वरती, ठीक आहे, तेव्हा काय विचार करून मतदान करतो? म्हणजे पंतप्रधान की लोकल खासदार? नाही सर, जे आपल्या म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांसाठी जे करत असेल त्यांनाच करू. आणि या सरकारने विद्यार्थ्यांसाठी जे करणार ते त्यांनाच करणार. ठीक आहे. मला ठीक आहे, आता शेतकरी जे आहेत, मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारतोय. ठीक आहे, तुमचा स्थानिक प्रश्न आहेतच, पण नरेंद्र मोदी गेल्या वेळेला लाटेत होते, यावेळेला काय वाटतं त्यांच्या? आता सुद्धा त्यांची लाट आहेच आहे. नरेंद्र मोदी एक तर उत्कृष्ट, हा का म्हणजे मुद्देसूद सांगा की ते एकदम कुठलाही भ्रष्टाचार नाही, नीतिमूल्य जोपासून सगळा कारभार देशाचा चालवला आहे. फक्त राहिला शेतकऱ्यांचा प्रश्न, तर ह्या खासदार साहेबांनी, लोखंडे साहेबांनी निळवंडे पाटपाणी कृती समितीला साथ देऊन 2232 कोटी रुपये केंद्रातून मंजूर करून दिले. आणि आता हे आमदार 2232 कोटी मंजूर केले, 6000 रुपये जे वर्षाला मिळणार आहेत. ठीक आहे, आता निर्णय झाला, ते पुरतील का शेतकऱ्यांना? आता ती सुरुवात झाली. आतापर्यंत कमीत कमी शेतकऱ्यांचं खातं केंद्रात उघडलंय. इथून पुढच्या बजेटमध्ये चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला. यावर एक प्रश्न विचारतो, 6000 रुपये शेतकऱ्याला देण्याचा निर्णय किती लोकांना योग्य वाटतो सांगा, हात वरती करा. चला, काय योग्य वाटतो तुम्हाला निर्णय? योग्य वाटतो? चला ठीक आहे, पुरतील 6000 पुरतील. अहो 6000 शेतकऱ्यांना आज ते पूर्ण नाही देतपर्यंत ठीक आहे, पण मागचे सरकार काहीच देत नव्हतं. आता यांनी सुरुवात केली, काहीच देत नव्हतं. चला ठीक आहे, बहुजन वंचित आघाडीचे प्रवक्ते आहेत, वरती स्टेजवर जागा नसल्यामुळे त्यांना मी इथे सांगितलं जेवढी त्यांना संधी मिळणार आहे तेवढीच तुम्हाला संधी मिळणार आहे. मला सांगा, हे सगळं राजकारण सुरू आहे, शेतकऱ्यांसाठी जो निर्णय घेतला किंवा इतर कुठले प्रश्न तुम्हाला वाटतं? गेल्या 10 वर्षात या मतदारसंघात भाजप असन किंवा शिवसेनेचा जो खासदार निवडून आला हा परका खासदार होता. या मतदारसंघातले कुठलेही प्रश्न या खासदारांनी मांडलेले नाही. 100 कोटी किंवा जास्त कोटी रुपये ह्या शिर्डी संस्थांच्या शताब्दी वर्षाकरता देणं गरजेचं असताना ह्या शिर्डी संस्थांवर डाका टाकून निळवंडे करता तो निधी वळवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. चला ठीक आहे, चला ठीक आहे, ठीक आहे. हा, कुठल्या पक्षाचं सांग? शिवसेनेचा आहे साहेब. आता म्हणले का 100 कोटी शिवसेनेचा आहे मी. साहेब जे म्हणले निवडण्याला यांनी जे पैसे घेतले, पण हे पैसे लोकांच्या कल्याणाकरता, शेतकऱ्यांना पाणी मिळण्याकरता, जे दुष्काळी भाग आहे त्यांना हा सर्वस्वी पाणी मिळणार आहे. मागच्या काँग्रेस सरकारने इथं काही केलेलं नाही. काँग्रेस सरकारने काही दिलं नाही. मी थोडीशी यांना संधी देतो कारण लोकांमध्ये प्रतिक्रिया झालेल्या आहेत. शेतकरी संघटना, चला. हा, काय नाव आहे? हे तुमचं नाव आहे? अच्छा, हे म्हणजे
त्यांच्या वतीने तुम्ही देताय का? नाही, बोला. माझं नाव अनिल अवताडे, मी श्रामपूर तालुका शेतकरी संघटना. माझा या जिल्ह्यातील सर्व राजकीय पुढाऱ्यांना एक सवाल आहे का बुवा या जिल्ह्यात 20 साखर कारखाने, या जिल्ह्यातील फक्त 5च साखर कारखाने ऊसाचा FRP देऊ शकतात. उर्वरित 15 कारखान्यांनी शेतकऱ्यांचा FRP थकवलेला आहे. त्यामध्ये विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही कारखान्याचा समावेश आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सर्व पक्ष मिळून शेतकऱ्यांना लुटीचं यांचं एकच 20 कारखाने आहेत, 15 देत नाहीत, 5च देतात. आता थांबा, मी विचारतो. ठीक आहे. आता मला सत्ता दोघांची आहे, तुमच्यापासून मी सुरुवात करतो. नाही ठीक आहे, नाही अंकुश तुमचा आहे ना, राजा तुमचा आहे. राजा जसा निर्णय घेईल तसं राज्य चालेल ना. चला भाजपकडून उत्तर द्या. 15 साखर कारखाने FRP देतच नाही. बोला. जे कारखाने आता FRP देत नाहीयेत त्यांच्यावर या ठिकाणी सरकारने कारवाई करण्याचं काम सुरू केलं आहे आणि अनेक कारखान्यावर गुन्हे देखील दाखल करण्याचं काम या ठिकाणी या सरकारने केलं आहे. तो कारखाना कुणाचाही असो, परंतु शेतकऱ्यांच्या कुठल्याही त्यांचे जे भल्याचं काम आहे त्याच्यामध्ये सरकार कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाही. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी युतीच्या सरकारने केलेली आहे आणि FRP देण्यासाठी सगळ्या कारखान्यांना सूचना दिल्या आहेत. जे कारखाने FRP देणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. चला ठीक आहे, तुम्ही उत्तर मला सांगा. ते असं सरळ थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे साखर कारखाने, त्याच्या आधी पण बरेच विषय झाले. मुळामध्ये आपला विषय लोकसभेच्या निवडणुकीचा. हे मतदार आहेत ना साहेब, हे सगळे शेतकरी मतदार आहेत. लोकसभेला बोलू FRP बोलू द्या. नितीन गडकरींच्या कारखान्याने नाही दिली. FRP नितीन तावडे भाजप सेनेच्या कोणत्या कारखान्याने दिली? कारखान्याने FRP दिली नाही त्या संदर्भात सांगा. शेतकरी संघटनेचा प्रश्न अतिशय योग्य आहे. आम्ही दिली ना. आमचे नेते आशुतोष काळे त्यांच्या कारखान्याने दिली राष्ट्रवादीच्या FRP मुद्दा असा आहे. नाही बाकी 15चं काय मुद्दा असा आहे. मुद्दा एक तुम्ही लक्षात घ्या. याच्या थांबा, बोलू द्या. उत्तर घ्या ना, उत्तर घ्या. तुम्हाला पुढे फायदा होईल लोकसभेसाठी. मुळामध्ये विषय असा आहे की काही कारखान्यांनी FRP दिली, काही कारखान्यांनी दिली नाही. त्याच्या विरोधात राजू शेट्टींचं आंदोलन चालू आहे. सहकार आयुक्तही कारवाई करतायत. आता ज्याच्यात दिली त्याच्यात राष्ट्रवादीचे काही कारखाने आहेत, ज्यांनी दिली त्याच्यात काही काँग्रेसचे कारखाने आहेत. पण ज्यांनी दिली नाही FRP त्याच्यात भाजपच्याही लोकांचे कारखाने आहेत, शिवसेनेच्याही लोकांचे कारखाने आहेत. अरे मी सांगितलं ना, शिवसेनेचं नाव सांगा. शिवसेनेच्या कारखान्याने कोणी FRP दिली नाही. भारतीय जनता पार्टी शंकरराव कोल्हेंच्या कारखान्याने FRP दिले. सोलापूर जिल्ह्यात गेले तर जो त्यांचा नेता आहे त्याचं नाव विसरलो मी, कोण सावंत का काय, त्याला राजू शेट्टींनी शिव्या दिल्या. ठीक आहे. आता बोला, तुम्ही बोलानंतर मला यांना संधी दिली पाहिजे. मला सांगा, FRP मिळत नाही, जो शेतकरी ऊस पिकवतो त्याला जर भाव मिळत नसेल तर योग्य प्रकारे शासन चाललंय असं कसं म्हणताय? अतिशय शेतकरी संघटनेचा पुन्हा एकदा स्वागत. माझ्याकडे खूप वेळ कमी आहे, त्यामुळे मी आता फक्त लोकांशी बोलणारा, मी प्रश्न नाही विचारणार. वेगवेगळे प्रश्न काय, मला सांगा काय मुद्दा आहे तुमचा? अगदी थोडक्यात बोलायचं. बरं, मुद्दा हाच आहे. खासदार हे काय ग्रामपंचायत मध्ये निवडून नाही आलेले, ते दिल्लीसाठी निवडून आलेले, ते दिल्लीतच राहतील. महत्वाचं. चला ठीक आहे, तुम्हाला काय मुद्दा मांडायचा आहे? 2232 कोटी निळवंड्याला या युती शासनाने दिले नाही, काँग्रेसने दिले नाही. शिवसेनेचे खासदार असताना भाऊसाहेब वागचौरे 14 मान्यता मिळवल्या आणि त्याच्यानंतर 3 मान्यता हायकोर्टातून मिळवल्या. आता ज्या मान्यता मिळवल्या हे काम बंद पाडलेलं आहे, काम बंद पाडलेलं आहे. ठीक आहे, हा बोला. सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी शिर्डी या नगरीमध्ये जवळजवळ शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी सर्व प्रतिनिधी आहे साहेब. परंतु या ठिकाणी आता एका ग्रहस्थाने प्रश्न उपस्थित केला की स्थानीय उमेदवार महत्वाचा आहे आणि मी हेच म्हणेल की कुठला तरी तरुण चेहरा, कुठलाही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्थानिक उमेदवार महत्वाचा आहे. आणि या एक मिनिट या शिर्डी लोकसभेवर कुठलाही बाहेरचा लॉन्च केलेला उमेदवार चालणार नाही. अगदी थोडक्यात हा तरुण जरा मगासपासून. या ठिकाणी लोखंडे साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलंय. त्यांनी निळवंड्यासाठी एकदम पैसे सगळे घेतले आणि वरती दिल्लीमध्ये चांगलं काम केलंय. ठीक आहे, ठीक आहे, बोला. हा माईक सोडा. शना भाजपच्या सरकार आल्यापासून एवढ्या जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेले
काँग्रेसच्या सरकार असताना कमीत कमी आत्महत्या झालेले सेना भाजपच्या चला जास्त आत्महत्या झाल्या. चला तुम्ही जागा सोडून आलात, बोला. आता शिवसेनेचे काही नेते म्हटले की खासदार हा दिल्लीसाठी असतो, ग्रामपंचायतला सदस्य नाही, तर त्याला म्हणा तुम्ही दिल्लीतलेच मतदान घ्या ना, ग्रामपंचायत पर्यंत कशाला मतदान? सामान्य माणसापर्यंत माझा वेळ संपलेला आहे. तुम्हाला संधी मिळाली, अनेकांना संधी नाही मिळाली, पण मी पुन्हा एकदा शिर्डीमध्ये येईल.